मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र या यूट्यूब चॅनलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते. मनी जे दाटले या आपल्या कार्यक्रमात आपण बोलतोय अन्न या पूर्ण ब्रह्माविषयी. अन्नाचा प्रत्येक कण हा अत्यंत बहुमोल आहे. तो कधीही वाया जाऊ देऊ नका. अन्नाच्या प्रत्येक दाण्यात शेतकऱ्यांचे कष्ट, निसर्गाची किमया, जमिनीची उदारता हे तर असतंच. याशिवाय हा दाणा रुजवण्यापासून ते तुमच्या ताटात पदार्थ होऊन पडण्यापर्यंत असंख्य हातांचे कष्ट सामावलेले असतात. तेव्हा ताटात अन्न टाकून वाया घालवताना याचा विचार नक्की करूया. एकीकडे मोठमोठ्या जेवणावळीतून वाया जाणारं बेसुमार अन्न आणि अन्नाच्या एकेका दाण्यासाठी तळमळणारी अगणित माणसं, हे एक कटू सत्य आहे. समाजातली ही विषमता आपण दूर नाही करू शकत, पण त्यात सहभागी होणं तर नक्कीच टाळू शकतो. दसरा, दिवाळी हे सगळ्यांसाठीच अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे दिवस आहेत. आपल्याकडे जे काही अन्न आहे त्यातला काही भाग तरी ज्यांच्याकडे काहीच नाही अशांना देता आलं तर पहा. अन्नदान हे देखील एक पवित्र कार्य आहे. अन्न जेव्हा आपल्या ताटात पडतं ना, तेव्हा ते इतर चवींबरोबर ते बनवणाऱ्या व्यक्तीचा मूड देखील धारण करतं आणि म्हणूनच अन्न शिजवताना आणि ते खाताना देखील मन प्रसन्न आणि शांत ठेवणं देखील आवश्यकच. अशा या बहुगुणी आणि बहुरूपी अन्नाविषयीच आणखी थोडं बोलूया आजच्या भागात. उसकी बातों में शहद जैसी मिठास, उसकी सांसों में इत्र की महकास, गाल जैसे के दहके अनार, काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, लिंबावानी कांती तुझी बीटावानी ओठ, टोमॅटोचे गाल तुझे भेंडीवानी बोट, गाल सफरचंदी तर डोळे म्हणजे मधाचं पोळच, नाकाला मिरच्या झोमणारच, तोंडातून तडतड लाया फुटणारच, त्यांची जोडी म्हणजे जणू चहा आणि खारी, जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, शेवग्यासारखी शिडशिडीत लोण्यापेक्षा मऊ स्वभावाची, लोणच्यासारखी संसारात मुरलेली. अबबबब, किती हे वर्णन, केवढी ही प्रतिभा आणि किती समर्पक उपमा आपण वापरतोय. आणि हे सगळं अगदी सही आणि तंतोतंत लागू होतं आहे, कारण फूड इज अवर कॉमन ग्राउंड, अ युनिव्हर्सल एक्सपिरियन्स. काही वर्षांपूर्वीपर्यंत स्वयंपाकघरात फक्त स्त्रियांचीच मक्तेदारी असायची. तिथं पुरुषांचा वावर खाणं आणि किरकोळ मदत इतकाच मर्यादित होता. चूल आणि मूल या परिघातून स्त्रिया बाहेर येऊ लागल्या आणि मग स्वयंपाकघर दोघं मिळून सांभाळू लागले. पुरुषांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि मग त्याचा पारंपरिक चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली. आपल्या घरातला पुरुष आपल्यासाठी स्वयंपाक करतोय हे पाहणं यासारखी आनंददायी घटना नाही. अनेक पुरुष आचार्य आणि शेफ यांनी स्वयंपाकघराच्या आणि स्वयंपाकाच्या रूढ कल्पनांना छेद दिला. बाईच्या हाताला चव असते हे विधान हळूहळू मागे पडलं आणि मग एक नवं साम्राज्य उदयाला आलं. पंचतारांकित हॉटेलमधील किचनमध्ये अगदी सराईतपणे वावरणारे शेफ, त्यांनी सादर केलेली कुकरी शोज, त्यांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा, या सगळ्या गोष्टी तरुणाईला या क्षेत्राकडे आकर्षित करत आहेत आणि त्यामुळंच अनेक तरुण तरुणी व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात करिअर करण्यासाठी येत आहेत. एकदम प्रॉपर ड्रेसिंग, नजाकतदार हाताळणी आणि कृतींमधली सफाई, पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव, अशा अनेक कारणांमुळं स्वयंपाकघरं कात टाकतायत. त्यात आता अगदी दगडी खलबत्त्यापासून ते अत्याधुनिक किचन गॅजेट्सपर्यंत सारेजण गुण्यागोविंदानं नांदतायत. टू ईट इज नेसेसिटी, बट टू ईट इंटेलिजंटली इज ॲन आर्ट. स्वयंपाकघराचं रांधा आणि वाढा हे टिपिकल रूप बदलून प्रयोग करा आणि शिका असं झालेलं आहे. या क्षेत्रातली कलाकारी आता अगदी बहरात आलेली आहे. देशी विदेशी खाद्यसंस्कृतींचं मिलन आणि फ्युजन इथे उदयाला येतं आहे. अनेक पारंपरिक पदार्थ नवा साज आणि रूप धारण करून दिमाखात तरुणाईला भुरळ घालत आहेत. अगदी वडापावच्या गाड्यांपासून ते पंचतारांकित किचनपर्यंत सगळीकडे पुरुष अगदी व्यवस्थितपणे रांधत आणि वाढत आहेत. स्वयंपाक ही जर कला मानली तर या कलाक्षेत्रात सगळ्यांनाच आपलं कसब दाखवण्याची संधी मिळायला हवी आणि ती मिळते आहे. गरज आहे ते आपली मानसिकता बदलण्याची.
चला तर मग नवे प्रयोग करूया आणि नव्याला दादही देऊया. दिल से खाओ और दिल से खिलाओ. मित्रमैत्रिणींनो, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. खाणं हा फक्त ऊर्जा स्रोतच नाही, तर तो एक आनंददायी अनुभव देखील आहे आणि म्हणूनच यात वेगवेगळे प्रयोग व्हायला हवेत. आपल्याकडून हा वारसा पुढच्या पिढीला सोपवताना त्यांच्या प्रयोगशीलतेला उत्तेजन देऊया. त्यात होणाऱ्या बदलांचं स्वागत करूया, तरच ही कला विस्तारेल आणि परिपूर्ण देखील होईल. या संदर्भातले तुमचे विचार, प्रयोग, तुमची मतं आमच्यासाठी देखील खूप महत्त्वाची आहेत, तेव्हा नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा. आणि आता निरोप घेऊया. जगणं सुंदरच आहे, ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा आणि अर्थात मस्त रहा. नमस्कार.